नमस्कार. माझं नाव प्रवीण उंबरेकर. मी राहायला सिंहगड रोडला आहे. हा व्हिडिओ क्रिएट करण्याचा मागचा उद्देश असा की लोकांना अवेअरनेस यावा की फक्त ऑपरेशन करूनच सगळ्या गोष्टी ठीक होतात असं नाही आहे. मला जो आलेला अनुभव आहे तो मी या व्हिडिओच्या माध्यमातून मांडायचा प्रयत्न करतो आहे. दिनांक 24 डिसेंबर मला पाईल्सचा ग्रेड 4 प्रोलॅप्स पाईल्स म्हणतात त्याला, की ज्याला कोंब बाहेर येतो आणि तो ऑपरेशननी किंवा क्षारसूत्र ट्रीटमेंटनीच काढावा लागतो. तो डिटेक्ट झाला 24 तारखेला डिसेंबरला. त्रास मला 1 महिना आधीपासूनच होत होता. तर मी गुगलवरती सर्च करून काही लोकांच्या संपर्कातून माहिती काढून कोंढव्यामध्ये एक प्रायव्हेट हॉस्पिटल आहे की जे पाईल्स केअर क्लिनिक म्हणून ओळखलं जातं. आत्ता महत्त्वाचं नाही इथे कुठलं नाव आहे, त्यांचं नाव काय हॉस्पिटलचं, एवढंच मी सांगतो. कोंढव्यामधलं प्रसिद्ध हॉस्पिटल आहे पाईल्सचं. त्यांच्याकडे मी गेलो. त्यांनी मला लेझर ऑपरेशन करावं लागेल असं सांगितलं. लेझर ऑपरेशन माझं 24 डिसेंबरला करण्यात आलं. 25ला मला लगेचच डिस्चार्ज दिला आणि तो जो बाहेर आलेला कोंब आहे तो काढून टाकण्यात आला त्यांच्याकडनं. आणि मी जसं घरी आलो तसे पहिले 3 दिवस मला सांगितलेलं की तुम्हाला थोडा त्रास होईल आणि रिकवर होऊन जाल तुम्ही. तर ते 3 दिवस मी अक्षरशः नरक यातना भोगल्या. 3 दिवसानंतर 4थ्या दिवशी मला थोडा आराम पडला. पण 5व्या दिवशी मी जसं सकाळी उठलो, वॉशरूमला मी जसं टॉयलेटला गेलो तर तिथे मला हाताला एक वेगळीच सूज जाणवली. गाठ नाही म्हणणार मी त्याला, सूज आलेली जाणवली. मी जसं हॉस्पिटलला पोहोचलो, त्यांना दाखवलं की हे असं असं सर झालेलं आहे, 4 दिवसापूर्वीच ऑपरेशन झालेलं आहे. तर त्यांनी मला सांगितलं की एक काम करायचं, आपल्याला MRI करावं लागेल. तर MRI करायला मी सिल्वर बर्च सिंहगड रोडचं जे आहे तिथे गेलो. तर सिल्वर बर्चवाल्यांनी माझे जवळजवळ 13,500 खाल्ले. खाल्लेच म्हणावं लागेल, कारण खूप जास्त रेट त्यांनी घेतला माझ्याकडनं. बाहेर जे MRIचे रेट 4,500-5,000 आहे तिथे माझे 13,000 गेले. त्या MRIमध्ये असं डिटेक्ट झालं की मला फिस्टुला आहे ग्रेड 4. मी तसंच परत हॉस्पिटलला गेलो. डॉक्टरांना विचारलं की मला हा जो फिस्टुला डिटेक्ट झाला MRIमध्ये, ही परिस्थिती तुम्हाला 4 दिवस आधी का नाही कळली? तुम्ही माझं जे पाईल्सचं ऑपरेशन केलं त्याच्यामध्ये तुम्हाला का नाही कळली? त्यांचं उत्तर असं होतं की नाही, इन्फेक्शनमुळे वगैरे अशा गोष्टी घडतात, तर तुम्हाला आता ह्याचं देखील ऑपरेशन करावं लागेल. मी अक्षरशः कोलॅप्स झालो होतो तेव्हा, फ्रस्ट्रेट झालो होतो. सुसाईडल थॉट यायची. इतका मी पेनमध्ये होतो. त्या 5व्या दिवशीची ती जी गाठ होती ती मला इतका त्रास देत होती. तर मी सेकंड ओपिनियन म्हणून मुंबईला झेन हॉस्पिटल आहे तिथे डॉक्टरांकडे गेलो. एका चौधरी डॉक्टर म्हणून होते त्यांच्याकडे. त्यांच्या अंडर माझी तिथे दुसरी सर्जरी झाली. दुसऱ्या सर्जरीमध्ये म्हणजे फक्त 15 मिनटात ती सर्जरी झाली. त्याच्यामध्ये असं कळलं की ते एवढं सिव्हिअर नव्हतं जसं त्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं होतं की फिस्टुला ग्रेड 4 आहे. तेवढं ते सिव्हिअर नव्हतं. त्याच्यामध्ये त्यांनी त्या गाठीतला पस काढला. पण त्यांनी देखील जसं मला पहिल्यांदा मनस्ताप भोगायला लागला तसंच दुसऱ्या ऑपरेशनमध्ये देखील मनस्ताप भोगायला लागला मला. तिथेसुद्धा त्यांनी फक्त पस न काढता त्याच्या आजूबाजूला बऱ्याच जखमा करून ठेवल्या. त्या जखमा इतक्या भयानक होत्या की मी अक्षरशः मला टॉयलेटला टपात बसायला लागायचं गरम पाण्यात, कारण त्या जागी गरम पाणी लागल्याशिवाय मला टॉयलेटच करता येत नव्हती. मी अक्षरशः नरक यातना भोगलेला आहे. 4 दिवस पुढचे मी दुसऱ्या ऑपरेशननंतर हे सगळं भोगत होतो. मला अशी माहिती मिळाली की सिंहगड रोडला डॉक्टर प्रसाद बापट यांचं आयुर्वेदिक क्लिनिक आहे. मी त्यांच्याकडे पोहोचलो. त्यांनी मला तिथे बस्तीची ट्रीटमेंट दिली सलग 10 दिवस. या 10 दिवसामध्ये मी 60% जवळजवळ कवर झालो. आणि आत्ता अशी परिस्थिती की मी ऑलमोस्ट 75% बरा झालेलो आहे. जे दुसऱ्या ऑपरेशनमध्ये मला जखमा करण्यात आलेल्या होत्या, पहिल्या ऑपरेशनमध्ये जे जखमा झाल्या होत्या, यातून मी 70% बाहेर आलेलो आहे, 80% जवळजवळ. आणि पुढच्या काही 5 ते 1 आठवडा, साधारण 10 दिवस धरून चाललो आपण, तर मी कम्प्लिटली यातून बाहेर येईल.
माझे जे वाउंड्स आहेत ते भरले जातील. एंड ऑफ द डे सांगायचा मुद्दा असा की आयुर्वेदिक ट्रीटमेंटनीच मी बरा झालेलो आहे. आणि आधी जर का मला असं कळलं असतं की प्रसाद बापट यांचं नाव जर मला आधी कळलं असतं तर कदाचित मी त्यांच्याकडेच क्षारसूत्र ट्रीटमेंट करून तेव्हाच बरा झालो असतो. इतक्या मला नरक यातना ॲलोपॅथीवाल्यांनी ज्या दिल्या त्या भोगायला लागल्या नसत्या. सांगितलं जे जातं की लेझर ट्रीटमेंटनी तुम्ही 3 दिवसात बरे व्हाल, असं नाही आहे ते. या गोष्टीला सिरियसली घेणं गरजेचं आहे. आणि त्यातल्या त्यात तुम्ही जर का चुकीच्या डॉक्टरांच्या हातात पडलात, जसं माझ्या बाबतीत घडलं, तर तुमचं आयुष्य अक्षरशः नरकापेक्षा भयानक होऊ शकतं. मला जर का डॉक्टर प्रसाद बापट सर भेटले नसते तर अक्षरशः सुसायडल थॉट्स येऊन मी सुसाईड करायच्या मार्गावर निघून गेलो असतो. इतका मी नरक यातना भोगल्या. पण आयुर्वेदामध्ये ती ताकद आहे हे सिद्ध करून दाखवलं मला डॉक्टर बापटांच्या ट्रीटमेंटनी. आणि ऑलमोस्ट मी आता 80% बरा झालेलो आहे त्यांच्याकडे जाऊन. सगळे वाउंड्स माझे भरत चाललेले आहेत. आज मी त्यांच्याकडे गेलेलो 15 जानेवारीला. आज ऑलमोस्ट 12 तारीख आहे, 12 फेब्रुवारी आहे. 1 महिना होत आलेला आहे. आणि त्याच्या जखमा मला दोन्ही ठिकाणी जाऊन 2 ऑपरेशन्समधून ज्या झालेल्या होत्या त्या जखमा माझ्या 70% भरलेल्या आहेत. पुढच्या 8 ते 10 दिवसात पूर्णपणे माझं रुटीन मार्गावरती येईल. त्याबद्दल मी डॉक्टर बापटांचे आभार मानावेत इतके कमी आहे. आणि माझा तुम्हाला सांगायचा उद्देश एकच आहे शेवटचा, आणि सल्ला असा एकच राहील की आयुर्वेदात ती ताकद आहे. कधीही तुम्ही ॲलोपॅथीकडे वळायच्या आधी आयुर्वेदिकला 100% प्रेफरन्स दिला गेला पाहिजे. थँक्यू. धन्यवाद.